मालक आहे. सांगितला का हुकूम? हो सांगितलं की हो. काय म्हणाल्या मग? आता तुमचा हुकूम बोलल्यावर अयो. दाम्या काय घाबरल्या. दाम्या युगात अशी सापडली ना किती येणार. ती आली की आम्ही तिला अशी झुल्यावर झुलवू, गोडधोड खायला घालू. ती हरखून गेली पाहिजे, वाड्यावर येण्यासाठी नादावली पाहिजे. दाम्या अरे आमच्या मनामध्ये कारंजी अशी थुई थुई नाचायला लागली. थुई 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 थुई. अरे नाम्या अरे थुई थुई कारंजी आमच्या मनात नाचायला लागली, तू कशाला नाचते? आता मालकाचा आनंद तोच माझा आनंद किंवा. कोणाबद्दल बोलताय काय कळेना, पण नक्कीच कोणतरी खास. मालक धोंडवाला. मालक ते आल्यात, काहीतरी घेऊन आल्यात. त्या आल्या जा 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 जा. त्या आल्या काहीतरी घेऊन आल्या. आम्ही स्वतः त्याच्या स्वागताला जाऊ. मालक येत आहेत. मी आलो आलो तू कुठे. हे येणार होते. डोचकं फिरलं की काय मालकांचं, हिच्यासाठी आमच्यावर बंदी. तू कुठे. त्याच्या त्या मामीला धरून थोपटले पाहिजे. या कापराला कुठं धाडलंय मारायला. नाही आला ना तुझा काळा, आता मलाच काहीतरी करावं लागेल. पांडू जर तुला कानूची दया येत असेल ना तरच कर. हा उगाच माझ्या विठुरायाला नावे ठेवण्यासाठी काही करू नकोस. आता जरा पूर्वीवाणी गाल घुमून गप्प बस, मला वाट उडकू दे. पांडू काय करतोय? ती बघ तिकडे तुझ्या माग. अगं घाबरू नको, काय नाही करणार. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग विठ्ठल
विठ्ठल पांडुरंग आमच्या पायी तुला वाट वाकडी करून दोरीशी झटावं लागलं ना. मी गणपती बाप्पांना सांगेन ना तुला मोदक द्यायला. आम्ही मोदक देऊ असं म्हणावं. उंदीर मामा, तुला माझ्या विठुरायाने कानासाठी पाठवलंय ना? हो ना? तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. मी बोलवलं त्याला. उलट याच्या पुढे संकट आलं की माझं नाव घे. फटका मारेल ना जर माझ्या विठुरायाची चेष्टा केलीस तर. बर, कुठं जायचं ते ठरलं का? बुडकीकडं का कानूकडं? विठुरायाने कानूसाठी मला सोडवलंय. आजी ओरडेल पण तिची समजूत मी काढीन. पांडू, चल आपण जंगलाकडे जाऊ. बर, तू ठरवलंय, या नाही. हो रे बाबा हो. आता चल, वेळ नको घालू. शांत राहा, शांत राहा. आरडाओरडा करू नको. ही तुझी होणारी आजी सासू आहे. अहो माझ्या कसले पाया पडता. तिथं गावकी समोर मला म्हातारे म्हातारे म्हणतात तेव्हा. अहो ते तिकडचं वेगळं असतो. तिकडे कसं मुद्दल आणि व्याज बघितले की आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. पण इथं तुम्ही आमच्या वाड्यावर आलात आणि मोठ्या माणसाच्या पाया पडणं ही या वाडीची रीत आहे. काय या दोघींनी लोणची मुराळा मागवला होता. घ्या आता, घ्या. आलंय वय वय शिवप्पाची कारभारीनं असं काही बाई करते ऐकलं तर. आणि आजूबाजूच्या बायका बी तिच्या जिन्सांचं लई कौतिक करतात. मालक बी म्हणले ते का पित्ताचा त्रास होतो मला. मुरवळा चांगलंच की आणा इकडे. आणि हे ओल्या हळदीचं लोणचं. ओल्या हळदीचं लोणचं जावई. झणझणीत असाल ना. वरण भात तूप. उमा माझी सून जे काय करती ना चांगलंच करती. तुम्ही कधी आपली बोट खाल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हो 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 हो. हे दामो अरे लगोलग हिशोब करायला घे. जिन्नस आलंय. काय तो चाललंय ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम. वा 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 वा. ही आली कानात वारं भरलेली अगोचर वासरे. निघाले जंगलाकडे. काय रे, जंगलात नरभक्षक वाघ शिरलाय म्हणून त्याला नैवेद्य दाखवायला जात आहे काय? नरभक्षक वाघ? बापरे. चला मागे फिरा. मी मोठा अजून सुद्धा पुढे जायचा बेत बदलून माघारीच्या वाटेला लागलोय. सखू, जायचं का माघारी? शाना दुसरे आपल्याला वाघोबा खाईल म्हणून आपण घाबरून माघारी जायचं. त्यांच्या बिचाऱ्या लहानग्या कानूला वाघाचा घास करायला सोडून द्यायचं का? अगं पण आपण या जंगलातून विठुरायाला नाही का आणलं? मग आपण कानूला नको न्यायला? आता हे कोण नवीन पात्र?
कोण कानू? वासरू हाय. त्याला घेऊन हरी काका जंगलात जात होते. शास्त्री बुवा, आपण जंगलात जात असताना हरी तर परतत होता. तोच म्हणाला ना की जंगलात नरभक्षक वाघ आलाय म्हणून. पण त्याच्याकडे वासरू कुठं होतं? हो, तो रिकाम्या हाताने परतत होता. पांडू, याचा अर्थ हरी काकाने कानूला जंगलात ठेवलंय. चल पटकन, आपल्याला त्याला वाचवायला हवं. चल. अरे 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 एवढं वडीलकीने सांगितलं तरी गेली जंगलात अगोचर काठी. आता वाघ समोर उभा राहून डरकाळी फोडेल ना, तेव्हा आठवण होईल या विसोबा शास्त्रीची. हा, चल रे. शिवप्पा, थांब थांब थांब. काय झालं शास्त्री बो? जगाला ब्रह्मज्ञान सांगत असतोस, मग लेकीस काय शिकून ठेवले आहेस? काय केलंय सकोने आता? अहो, महा उर्मट झालीये. साक्षात हा विसोबा शास्त्री सांगत होता की जंगलात नरभक्षक वाघ शिरलाय, तेव्हा जंगलात जाऊ नकोस. काय? जंगलात? हो, सखू जंगलात गेलीये. मग सांगतोय काय, कुठल्याशा वासराला सोडवायला गेली ती महामाया. मोठ्यांचे ऐकायचेच नाही, हेच संस्कार तुमचे. माझा सल्ला नाकारून गेली त्या वाघाच्या तोंडात कार्टी. मग आता गमवा आता पोरीला. काय थोडंफार पुण्य केलं असेल ना तर शेव तरी मिळेल. मग नरभक्षक वाघाच्या तावडीत गेल्यावर त्याचीही शक्यता धुसरच आहे. आता सराव सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सकू, सकू, शिवप्पा. पांडू, किती हुबेहूब जमते रे तुला. मी काय म्हणते, तू हे आवाज काढण्यापेक्षा ना गायचा आवाज काढ. मग कानू लगेच आपल्याला ओ देईल आणि आपल्याला कळेल की कानू कुठे येते. चालेल चालेल, काढतो. पांडू, इथूनच येते आवाज, म्हणजे कानू इथेच आहे. चल चल. सकू, सखू, सकू, पांडू, सखू, सकू, अगं सखू, सकू. काय हो, काय झालं? कसला विचार करताय? मुलं कुठल्या रस्त्याने गेले असतील? या वाटेनं की या वाटेन? डोळे मिटून विठुरायाचं स्मरण करू आणि एक वाट निवडू. विठुराया, तूच मार्ग दाखव आता. इकडे जाऊया. सकू, सखू,
सखू सखो सखू सखो लोणचं मुरावळा. नाही मी काय म्हणतो मालक ते जरा चाखावयास मिळाले असते तर मजाच आली असती म्हणतो मी. अरे उगाच लाळ गाळू नको, तुला देणार होतो, तुझ्यासाठीच आहे. अयो मालक घे घे घे. धन्यवाद की हो. कुठं झालं कुठं झालं? ते खा. बस की. हा बस बस. दोन बरणे तिथे. आता या दोन्ही बरण्या तुला संपवायच्या आहे आत्ताच्या आत्ता. ते आता दोन्ही मी आता या आयुष्याची शिकवण आहे. एकाच वेळी गोड पण खायचं आणि तिखट जाळ पण खायचा. खा खा खा. चाल पटपट. एक विचारू का हो मालक? विचार की. ते मलाच का हो शिक्षा म्हणतो मी? अरे मी त्या म्हातारीला देणार होतो, पण ती आमची आजी सासू होणार आहे ना, पण तिचा मान ठेवायला नको का? होय की हो. मग ते मामी आहे, ती आमची मामी सासू होणार आहे. तेव्हा आता तुला हे संपवायचं. मीच का हो? तू संपल्याशिवाय नवीन कसं मागवता येणार? मी सांगतो की 2 बरण्या संपल्या, एक खोटं सांगणार आहे ते. आम्हाला कसं आवडेल? अहो त्या महाजन बाईला की हो म्हणतो मी, त्यांना सांगायचं की त्या छोट्या मालकीन बाई आल्या पाहिजेत वाड्यावर. ते आता आम्ही सांगू. तू या दोन्ही बरण्या संपवायच्या आहे आत्ताच्या आत्ता. पटापट. अयो करतय कोण आणि भोगतय कोण हो? घाबरू नकोस, आम्ही आलोय. आम्ही तुला सोडवू. भूक लागली का तुला? अगं पुरी, भूक बीक जाऊ दे. त्या नरभक्षक वाघाला जर भूक लागली ना तर सगळं संपेन. काय थोडंफार पुण्य केलं असेल ना तर शेव तरी मिळेल. नरभक्षक वाघाच्या तावडीत गेल्यावर त्याची ही शक्यता धुसरच आहे. अगं काय करतेस? कर की लवकर.
बुलेट अजून पक्की झाली. वासराचा जीव वाचव. हा जर मला खायला सांगा वाघोबाला, पण या वासराला वाचव, माझ्या कानूला वाचव. वाघोबा दादा, मला माहितीये उगीच कोणी कोणाला मारत नाही, पण तुला पण भूक लागली असेल ना रे. तुझी पण भूक भागायला हवी. मी आहे ना, मला का, पण माझ्या कानूला सोड. लागलं तर नाही ना. या भयानक जंगलात कुठे असेल माझी सखू? अपशकून तर नाही ना. माझं वासरू कुठे असेल? कुठे वासराला वाचवायला गेले म्हणाले ते. माझ्या वासराला कोण वाचवणार? नाही, त्याचं लक्ष असेल, तो बघतोय. विठुरायाला आहे आपली काळजी. आपण त्याचं नामस्मरण करूया, त्याची आळवणी करूया. विठुराय, पांडुरंग पांडुरंग.